मध्य प्रदेश में लाडली बहन योजना का 2024 के लोकसभा चुनाव में भाजपा को 100% फायदा हुआ और महाराष्ट्र में इसी धरती पर मुख्यमंत्री लाडली बहन योजना शुरू की गई। इसके चलते महाराष्ट्र के विशेषकर महिला वर्ग में एक प्रसन्नता का वातावरण दिखाई दे रहा है। हालांकि इस योजना की कल्पना उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने सरकार के सामने रखी, जिस पर तुरंत अमल करते हुए राज्य सरकार ने मुख्यमंत्री लाडली बहन योजना शुरू कर दी। रक्षाबंधन की पूर्व संध्या पर मुंबई में लाडली बहनों द्वारा उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का सत्कार किया गया। साथ ही इस मौके पर देवेंद्र फडणवीस ने इस योजना के अनगिनत फायदे गिनाते हुए लाडली बहनों को आश्वासन दिया कि इस योजना का कोई अंत नहीं होगा। जब तक हमारी सरकार रहेगी यह योजना शुरू रहेगी। इस मौके पर उन्होंने कहा, ठेवू नका आणि सांगताना आनंद वाटतो। 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत। तुमच्या खात्यात आले आहेत का? ज्यांच्या आल्यात हात वर करा, हात वर करा ज्यांच्या हातात आल्यात। बघा, या सगळ्या ताईंच्या हातात ज्यांच्या खात्यात यायच्यात काळजी करू नका। प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही, हा आमचा निर्धार आहे। आता तर कुठे आम्ही 31 जुलैपर्यंतचे फॉर्म्स याचे पैसे जमा केले आहेत। आता 31 ऑगस्ट पर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जेव्हा होईल त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी टाकू आणि त्याही नंतर सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत। योजना कुठेही बंद होणार नाही। ही खटाखट सारखी योजना नाही आहे, ही फटाफट सारखी योजना आहे जी आमच्या तायांच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी हे पैसे जातात। मला तुम्हाला सांगितलं पाहिजे, आम्ही ज्यावेळेस घोषणा केली की आमच्या बहिणींना ओवाळणी द्यायची आहे, तुमच्या सावत्र भावांच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं आणि सावत्र भावांनी खूप प्रयत्न केला योजना होऊ नये म्हणून। मग पहिल्यांदा कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर काय केलं माहितीये? जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्याच्यावर पुरुषांचे फोटो लावले, जेणेकरून महिलांना नंतर सांगता येईल तुमचे फॉर्म तर आम्ही सरकारला दिले होते पण सरकारने ते फॉर्म स्वीकारले नाही। काही ठिकाणी तर मोटरसायकलचे फोटो लावले, कोणी बगीचाचे फोटो लावले। जाणीवपूर्वक अशा प्रकारचे फोटो लावून हे फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजेत आणि महिलांपर्यंत पैसे पोचू नये अशा प्रकारचा प्रयत्न झाला। हेही करून हे लोक थांबले नाहीत। आपल्या पोर्टलवर मोठ्या प्रमाणात जंक डेटा त्यांनी टाकला, जेणेकरून हे पोर्टल स्लो झालं पाहिजे, हे पोर्टल बंद पडलं पाहिजे। मध्ये 4-5 दिवस ते पोर्टल बंद होतं। मग याच लोकांनी हाहाकार सुरू केला, पोर्टल बंद, पोर्टल बंद, पोर्टल बंद। अरे काळजी करू नका, पोर्टल बंद पडलं, आम्ही ऑफलाईन फॉर्म स्वीकारले, ते पुन्हा पोर्टलवर आणले आणि त्या ठिकाणी आमच्या बहिणींना पैसे आमचा देण्याचा जो निर्धार आहे तो आम्ही पूर्ण केला। असा त्रिशूळ तयार झालाय की थेट आमचे मुख्यमंत्री महोदय बटन दाबतात आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जातात। आता कोणीही दलालीमध्ये खाऊ शकत नाही। अरे 1 कोटी महिलांना त्यांच्या खात्यात पैसे गेल्यानंतर आमची एकही बहीण हे म्हणणार नाही की कोणाला आम्हाला 1 पैसा याच्याकरता द्यावा लागला। सगळ्यांच्या खात्यात थेट पैसे गेले। दलालांचा धंदा आम्ही बंद केलेला आहे। आणि दुसरं मी तुम्हाला सांगतो की आज यांनी पहिल्यांदा सांगितलं 2-3 महिने पैसे मिळतील, मग पैसे मिळणार नाही। पण मला सांगताना आनंद वाटतो, आमच्या अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये मार्च पर्यंतची पूर्ण व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि तुम्ही आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिला की पुन्हा पुढच्या मार्च पर्यंत 25 पर्यंतची 26 पर्यंतची व्यवस्था, मग 27 पर्यंतची व्यवस्था। खरं म्हणजे आपल्याला बजेटमध्ये एका वर्षाचेच पैसे ठेवता येतात म्हणून एका वर्षाचे ठेवले। जर बजेटमध्ये 5 वर्षाचे ठेवता आले असते ना तर सगळे विषय बाजूला ठेवून पहिल्यांदा लाडक्या बहिणींकरता 5 वर्षाचे पैसे आपण त्या ठिकाणी ठेवले असते। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, त्यांनी तेलंगणामध्ये योजना घोषित केली, तेलंगणात योजना सुरूच झाली नाही। पण मला सांगताना आनंद वाटतो, आमच्या मामाजींनी, शिवराजजींनी मध्य प्रदेशला योजना सुरू केली, नियमित चाललेली आहे।
छत्तीसगडला सुरू केली, नियमित चाललेली आहे आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात घोषणा केली ही पण योजना नियमितच चालेल, कोणीही ही योजना बंद करू शकणार नाही, हा विश्वास या निमित्ताने मी तुम्हाला देऊ इच्छितो। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की कल्पना से सरकार मुख्यमंत्री लाडली बहन योजना का लाभ राज्य की हर एक उस महिला तक पहुंचे जो कि इसकी हकदार है। इसलिए वह विदर्भ, मराठवाड़ा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आदि विभागों में सभाएं लेकर इस योजना को सही तरह से कार्यान्वित किया जा रहा है या नहीं, इस पर कड़ी निगरानी रखे हुए है। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 16 अगस्त को क्रांति भूमि चिमूर में शहीदों को अभिवादन करने पहुंचे। इस मौके पर भी उन्होंने उप मुख्यमंत्री लाडली बहन योजना का जिक्र करते हुए कहा, देशामध्ये मुली मानव संसाधनामध्ये सम्मिलित होतात, तेच देश प्रगती करतात। मोदीजी नेहमी सांगतात 50% लोकसंख्येचा भाग महिला आहेत, या महिलांना मानव संसाधनात परिवर्तित करा, देश अर्ध्या काळामध्ये विकसित होईल। आणि म्हणून आमच्या मुलींकरता मोफत शिक्षणाची व्यवस्था आपण केली। आणि एवढंच नाही तर आज आपण लाडकी बहीण योजना सुरू केली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपण 21 वर्षापासून तर 65 वर्षापर्यंतच्या आमच्या ज्या महिला आहेत यांना महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय केला। मला सांगताना आनंद वाटतो, आपण परवापासून पैसे टाकणं सुरू केलं आहे। 17 तारखेला 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे पैसे हे त्या ठिकाणी जमा झालेले असतील। त्यानंतर ज्यांचे फॉर्म आलेले आहेत सप्टेंबरमध्ये त्यांच्या म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म येतील, सप्टेंबरमध्ये त्यांच्या खात्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 3ही महिन्याचे पैसे आम्ही जमा करणार आहोत। एकाही बहिणीला आम्ही वंचित ठेवणार नाही। एवढेच पैसे या ठिकाणी ठेवू, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हे ज्या प्रकारे या योजनेचा विरोध करतायत आमच्या लाडक्या बहिणींनो, चुकून दुर्दैवाने हे जर सत्तेवर आले, जसं मागच्या वेळेस उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवजी सरकारमध्ये आले, महाविकास आघाडीचं सरकार आलं। महाविकास आघाडीने पहिलं काम काय केलं, मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सुरू केलेल्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या। एकही योजना नाही, जलयुक्त शिवारपासनं तर शेतकऱ्यांपर्यंत जेवढ्या योजना तयार केल्या होत्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या। त्यामुळे हे सावत्र भाऊ जर चुकून आले तर लाडकी बहीण योजना देखील हे बंद करतील। चंद्रपुर से हमारे संवाददाता स्वाति दुर्गमवार की रिपोर्ट।